if y equal to tan inverse x bracket केवल square, then show that x square plus 1 bracket square d2y upon dx2 plus 2x x square plus 1 dy upon dx equal to 2. याचा आन्सर आणायचा आपल्याला x square plus 1 bracket square d2y upon dx2 plus 2x x square plus 1 dy upon dx equal to 2. आता आपण दिलेला प्रॉब्लेम y equal to tan inverse x bracket square ह्याचं काढायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x bracket square, y चं डेरिव्हेटिव्ह dy upon dx हा tan inverse x bracket squareचं डेरिव्हेटिव्ह होईल 2 tan inverse. इथं फंक्शन आलं कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्ह, इथं फॉर्म्युला यूज झाला x रेस टू n चा, म्हणजे n x रेस टू n -1, इथं आलं 2 tan इनवर्स x आणि परत डेरिव्हेटिव्ह राहिलं tan इनवर्स x. हा 2 tan इनवर्स x आणि tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x हा 2 आला पुढं म्हणजे झालं 2 tan इनवर्स x आणि परत डेरिव्हेटिव्ह राहिलं tan इनवर्स x. हा 2 tan इनवर्स x, tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आलं 1/1 प्लस x स्क्वेअर. नंतर ही डिवाइड टर्म dy upon dx इक्वल टू 2 tan इनवर्स x डिवाइड 1 प्लस x स्क्वेअर. हे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर झालं ते मल्टिप्लाय 1 प्लस x स्क्वेअर dy upon dx इक्वल टू 2 tan इनवर्स x. इथं फॉर्म्युला यूज होईल u इंटू वीचा, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u इक्वल टू 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x. हा 1 प्लस x स्क्वेअर आहे तसाच dy अपॉन dx डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx2 प्लस हा dy अपॉन dx 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इक्वल टू 2 आणि tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर. फॉर्म्युला यूज केला u इंटू व्हीचा, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच 1 प्लस x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ dy अपॉन dx प्लस dy अपॉन dx डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस x स्क्वेअर इक्वल टू 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x. हा 1 प्लस x स्क्वेअर आहे तसंच dy अपॉन dx डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस d2y अपॉन dx2 प्लस dy अपॉन dx 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इक्वल टू 2 इंटू 1/1 प्लस x स्क्वेअर. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर. हे 1 प्लस x स्क्वेअर डिवाइड इकडे आल्यानंतर ते झाले मल्टिप्लाय, हा d2y अपॉन dx2 हा 1 प्लस x स्क्वेअर प्लस हा 2x dy अपॉन dx इक्वल टू 2 आणि 1 प्लस x स्क्वेअरने आत मल्टिप्लाय केलं नंतर झालं 1 प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर d2y अपॉन dx2 परत हा 2x 1 प्लस x स्क्वेअर dy अपॉन dx इक्वल टू 2. हे झालं त्याचं आन्सर. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, y equal to square root cos x plus square root cos x plus square root cos x plus dot 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 infinity, then show that dy upon dx equal to sin x divide 1 minus 2y. हा आपल्याला ह्याचे आन्सर आणायची. स्क्वेअरिंग दिलेल्या प्रॉब्लेमचा आपण स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग बोथ साईड इथं आलं y स्क्वेअर इक्वल टू हे बाहेरचं एक रूट कॅन्सल झालं, शिल्लक राहिलं कॉस प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस डॉट 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 इन्फिनिटी. वाय स्क्वेअर इक्वल टू कॉस एक्स, हे एवढी जी टर्म आहे स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्स इन्फिनिटीपर्यंत स्क्वेअर रूट कॉस एक्स. ह्याचा आन्सर आपल्याला काय मिळालेलं आहे, ह्याला आपण म्हटलेलं आहे वाय, म्हणून इथं आलं वाय स्क्वेअर इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय. आता ह्याचं काढायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स वाय स्क्वेअर इक्वल टू डी अपॉन डी एक्स कॉस एक्स प्लस डी अपॉन डी एक्स वाय. वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y, वाय डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स वाय डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स डी वाय अपॉन डी एक्स टर्म आपण एका साईडला घेतल्या, हे मायनस साइन एक्स इकडे आल्यावर झाले प्लस साइन एक्स इक्वल टू हा डी वाय अपॉन डी एक्स मायनस 2y डी वाय अपॉन डी एक्स. मग साइन एक्स डी वाय अपॉन डी एक्स निघाला कॉमन, शिल्लक राहिलं 1 मायनस 2y. मग हे 1 मायनस 2y इकडं मल्टिप्लाय इकडे आले होतील ते डिवाइड साइन एक्स डिवाइड 1 मायनस 2y इक्वल टू डी वाय अपॉन डी एक्स. हे झालं त्याचं आन्सर. y इक्वल टू स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस डॉट 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 इन्फिनिटी, देन शो दॅट डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू
sin x डिवाइड 1 मायनस 2y स्क्वेअरिंग बोथ साईड y स्क्वेअर वायचा स्क्वेअर केला, एक रूट कॅन्सल झालं, कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस डॉट 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 इन्फिनिटी स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट कॉस एक्सला आपण म्हटलं आहे वाय, तर आलं वाय स्क्वेअर इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय. आता याचं काढलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y dy अपॉन dx फॉर्म्युला यूज झाला एक्स रेस टू एनचा आणि कंपोजिट डेरिव्हेटिव्हचा 2y dy अपॉन dx कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह अपॉन dx dy अपॉन dx टर्म आपण एका साईडला घेतल्या, मायनस साइन एक्स इकडं आलं, ह्या साईडला राईट साईडचं लेफ्ट साईडला आलं, प्लस झालं 2y dy अपॉन dx लेफ्ट साईडचं राईट साईडला गेलं, dy अपॉन dx मायनस 2y dy अपॉन dx dy अपॉन dx कॉमन निघाला, शिल्लक राहिलं 1 मायनस 2y म्हणजे साइन एक्स डिवाइड 1 मायनस 2y तर मल्टिप्लाय इकडे आल्यावर झाले डिवाइड साइन एक्स डिवाइड 1 मायनस 2y इक्वल टू dy अपॉन dx. हे झालं त्याचं आन्सर. नंतर 4 मार्काचा प्रॉब्लेम आलेला जुलै 16 ला आलता. e रेस टू tan x प्लस log x रेस टू tan x. हा प्रॉब्लेम दिलेला प्रॉब्लेम आपण घेतो y इक्वल टू e रेस टू tan x प्लस log x रेस टू tan x. इथं फॉर्म्युला इथं हे झालं, हे काय आलं फंक्शन रेस टू फंक्शन log x रेस टू tan x म्हणजे आलं फंक्शन रेस टू फंक्शन, म्हणून आपण घेणार टेकिंग log बोथ साईड. इथं y इक्वल टू ह्याला आपण कन्सिडर केलं u, ह्याला कन्सिडर केलं v, y इक्वल टू u प्लस v म्हणजे dy याचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर dy अपॉन dx इक्वल टू du अपॉन dx आणि dv अपॉन dx. आता u कन्सिडर केला, u इक्वल टू e रेस टू tan x टेकिंग log बोथ साईड. इथं घेतलं आपण log u इक्वल टू log e रेस टू tan x log u log e रेस टू tan x लॉगच्या पॉवरच्या लॉगच्या समोर log u इक्वल टू tan x इंटू log e चा आन्सर असतं log e इक्वल टू 1. log e चा आन्सर असतं 1 म्हणजे log u इक्वल टू tan x इंटू 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता डेरिव्हेटिव्ह काढायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ log u डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x log u चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u, जसं log x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x तसंच log u चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u, u चं डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx, tan चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x du अपॉन dx. ही डिवाइड इकडे आल्यानंतर झालं ते मल्टिप्लाय sec स्क्वेअर x इंटू u आणि u ची व्हॅल्यू आहे e रेस टू tan x म्हणजे du अपॉन dx इक्वल टू sec स्क्वेअर x इंटू e रेस टू tan x. हे आन्सर मिळालं du अपॉन dx. सुरुवातीचं फक्त आता काढायचं आपल्याला व्हीचं. व्ही इक्वल टू log x रेस टू tan x. इथं आलं फंक्शन रेस टू फंक्शन, मग घेणार आपण टेकिंग log बोथ साईड log व्ही इक्वल टू log x रेस टू tan x टेकिंग log बोथ साईड इथला. आता याचं काढायचं, आता लॉगच्या पॉवरची व्हॅल्यू येते लॉगच्या समोर log v इक्वल टू tan x इंटू log x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इंटू log x. log v चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन v चं डेरिव्हेटिव्ह dv अपॉन dx. आता इथं फॉर्म्युला यूज झाला u इंटू व्हीचा u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे tan x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. log v चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन v चं डेरिव्हेटिव्ह dv अपॉन dx. हा tan x आहे तसाच. आता इथं यूज झालं log x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन x म्हणजे इथं आलं 1 अपॉन log x. च्या जागी हल्ली आहे log x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन x म्हणजे x च्या जागी अनदर फंक्शन आहे log x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन यूज झालं 1 अपॉन log x आणि परत डेरिव्हेटिव्ह राहिलं log x चं. हा log x आहे तसाच. tan चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. नंतर परत आपण log x चं डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ dv अपॉन dx. आता v इथं डिवाइड आहे, इकडे आल्या होतील ते मल्टिप्लाय dv अपॉन dx.
हा टॅन एक्स इंटू 1/x लॉग एक्स म्हणजेच टॅन एक्स डिवाइड लॉग एक्स, हा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस हा सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग लॉग एक्स आणि इंटू फी डी व्ही अपॉन डी एक्स टॅन एक्स डिवाइड एक्स इंटू लॉग एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग एक्स आणि फीचा आन्सर आहे लॉग एक्स रेज टू टॅन एक्स, लॉग एक्स पॉवर टॅन एक्स हे फीचा आन्सर. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं डी व्ही अपॉन डी एक्स आन्सर मिळालं आपल्याला डी व्ही अपॉन डी एक्स आन्सर मिळालं टॅन एक्स डिवाइड एक्स इंटू लॉग एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग एक्स आणि लॉग एक्स रेज टू टॅन एक्स हे त्याचं आन्सर मिळालं डी व्ही अपॉन डी एक्स. आता मिळालेले आन्सर आपल्याला पुट करायचे कुठं, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स प्लस डी व्ही अपॉन डी एक्समध्ये पुट करायचे. का डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू अगोदर डी यू अपॉन डी एक्स आन्सर पुट केलं ई रेज टू टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस लॉग एक्स रेज टू टॅन एक्स. आता हे डी व्ही अपॉन डी एक्स लॉग एक्स रेज टू टॅन एक्स मग टॅन एक्स डिवाइड एक्स इंटू लॉग एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग एक्स हे झालं याचं आन्सर.